मॉर्निंग पॅरेंट्स, स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आय होप मी सांगितलेलं तुम्हाला समजत असेल. बघा, आज आपण व्याकरणावरती थोडीशी माहिती घेणार आहोत. बघा, माझ्या आतापर्यंत जवळपास 500च्या वर व्हिडिओ आहेत आणि काल एक पालकानं फोन केला, सर म्हणले व्याकरणावरती समजा नाम सर्वनाम माझ्या मुलाला समजत नाही, त्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. मग आज आपण काय केलंय, लहान मुलांना सर्वनाम असे शिकवा, म्हणजे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. पण मित्रांनो, सर्वनाम म्हणजे काय, तर प्रोनाऊन बरोबर आहे, परंतु प्रोनाऊन कशाला म्हणतात आणि नाऊन कशाला म्हणतात. आता तुम्हाला सांगतो, नाऊन म्हणजे काय, नाम. आता समजा समोर एक विद्यार्थी आहे, नाम म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट वस्तू, व्यक्ती, ठिकाण किंवा कल्पना म्हणजे आयडिया. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्या नाऊनचा उपयोग करत असतो. म्हणजे नाऊन म्हणजे नाव कोणते, समजा एखादा, आता एखाद्या मुलाचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे, वस्तूचं नाव आहे, किंवा एक कल्पना आहे, समजा आयडिया, समजा, किंवा एखादं जी माहीत नाही, समजा एखादं ठिकाण सुद्धा माहित नाही, समजा आत्मा आहे, ईश्वर आहे का नाही, हे झाले नाव. म्हणजे त्याला आपण नाऊन असं म्हणत असतो. बघा, दुसरी गोष्ट, मग मित्रांनो, नाऊन तर तुम्हाला माहित आहे, पण प्रोनाऊन म्हणजे काय, व्हॉट इज प्रोनाऊन सर. म्हणजे प्रोनाऊनचा अर्थ आहे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. नाम आहे ना, त्या नामाऐवजी समजा एखादा मुलगा आहे, समजा रमेश आहे, पण रमेश बद्दल आपण जेव्हा एखादा शब्द वापरतो का नाही, तर त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणतो. समजा रमेश नाव झालं, पण त्याचं दुसरं काय होईल, प्रोनाऊन काय म्हणतो, ही. रमेश इज अ ब्रिलियंट बॉय, म्हणजे ही इज अ ब्रिलियंट बॉय. अशा प्रकारे आपण त्याला प्रोनाऊन असं म्हणतो. इथं पहा, मी या ठिकाणी असे प्रोनाऊन लिहिले आहेत. बघा, आता प्रोनाऊन मध्ये पहा, प्रोनाऊनचा अर्थ काय होतो बघा. अ प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट रिप्लेस अ नाउन. पहा, प्रोनाऊन, अ प्रोनाऊन इज अ वर्ड दॅट रिप्लेस अ नाउन, म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रोनाऊन मी इथे लिहिले, पण त्या ठिकाणी नॉमिनेटिव्ह म्हणजे प्रथमा आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे द्वितीय, पजेशिव्ह म्हणजे काय, षष्ठी. बघा, आता हे प्रथम, द्वितीय आणि तृतीय म्हणजे काय सर, व्हॉट इज दिस, आपल्याला त्याबद्दलचा आज अभ्यास करायचा आहे. बरेच मुलं चुकतात सर, मग त्यासाठी आपण काय करायचं, त्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ आहे आणि तो तुम्हाला काळजीपूर्वक बघायचा आहे. हे बघितला तर 100% तुमचं प्रोनाऊनची संकल्पना स्पष्ट होऊन जाईल. बघा, इथे या ठिकाणी मी लिहिले, आता आय म्हणजे काय, मी, बरोबर आहे. आता हे प्रथम म्हणजे आय एम अ बॉय, आय एम अ टीचर, साधे वाक्य घ्या ना. आय बद्दल आपण वाक्य घ्यायचे आणि जे सुरुवातीला असे ना, हे प्रथमा हे सुरुवातीला म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला येत असते. लक्षात ठेवा, नाऊन, हे नाऊन सुरुवातीला येत असते. आता ही म्हणजे काय, तो, म्हणजे काय होईल, तो. ही इज अ बॉय, हे का नाही, ही इज अ क्लेव्हर स्टुडंट. आता सी म्हणजे काय, ती. आता पहा, ती मुलगी आहे, सी इज अ गर्ल, हे का नाही, ती मुलगी आहे, ती हुशार मुलगी आहे, असं पण होऊ शकते. आता आता इथं मुलांनो आपल्याला थोडस अवघड जातं की इट म्हणजे काय, ते, ती किंवा ते. आता इट कधी घ्यायचं सर, इट आपण कधी घेतो, जेव्हा एखादी वस्तू, प्राणी असते ना, पक्षी, याबद्दल आपण त्या ठिकाणी इट घेत असतो. इट इज अ पेन. आता पहा, हे काय जिवंत आहे का, नाही, म्हणजे जिवंत म्हणा नाही, पण एखादी वस्तू आहे ना, तर त्या ठिकाणी आपण त्याला इट इज अ पेन असं घेत असतो. नंतर आहे वी म्हणजे आम्ही, वी आर फ्रेंड्स, वी आर टीचर्स, वी आर बॉईज, हे का नाही, वी आर गर्ल्स, असं पण काही पण घेऊ शकतात. दुसरं आहे यू म्हणजे तू. आता पहा, यूचे दोन अर्थ होतात, लक्षात ठेवा. यूचे किती अर्थ होतात, दोन. कोणते बघा बरं, इथं यू म्हणजे तू, है का नाही, आणि यू म्हणजे तुम्ही, असं पण. यू आर अ बॉय, तू मुलगा आहेस. यू आर फ्रेंड्स. आता पहा, इथं या ठिकाणी काय झालं, यू दोन घेतलं मी, पण इथं यू म्हणजे तू झालं आणि यू आर फ्रेंड्स म्हणजे तुम्ही. अशा अर्थानं आपण त्याचा उपयोग करायचा आहे. आता पुढे पहा, दे म्हणजे ते, त्या, ती. आता इथं पहा, दे आर बेस्ट फ्रेंड्स, ते चांगले मित्र आहेत. किंवा दे आर प्लेयर्स, ते खेळाडू आहेत. आता पुढचा मुद्दा पहा मित्रांनो, इथं मी दिलंय पहा. आता सर, आयला पण मी घेतो, पण मी आता मला कधी घेणार सर, सांग बरोबर, कसं कधी घेणार, मी, मला. प्लीज गिव्ह मी अ पेन. आता पहा, हे द्वितीय म्हणजे सुरुवातीला मी येत नाही, येतं का मी, पहा, प्लीज गिव्ह मी अ पेन,
म्हणजे मी कुठं आलो सर, दुसऱ्या ठिकाणी समोरच्या वाक्य, म्हणजे जेव्हा आपण क्रियापदाच्या नंतर, ठीक आहे ना. प्लीज गिव्ह मी अ पेन. आता हिम, आता हिम म्हणजे काय, हिम म्हणजे त्याला, मग त्याचं वाक्य काय होतं सर? हा, सांग ना, वाक्य वाक्य सांग. डोंट बीट हिम, है का नाही, त्याला मारू नको. डोंट टच हिम, त्याला हात लावू नको किंवा त्याला स्पर्श करू नको. म्हणजे हिम कधी आले पुढे. आता पहा, हर, हर म्हणजे तिला. आता हर बद्दलचं एखादं वाक्य सांगू शकतो, सांग बरं. हा, नाही सोपं ना. दिस इज हर पेन, दिस इज हर बुक, दिस इज हर बॅग. म्हणजे हर कुठं आलं मित्रांनो, दिस इज म्हणजे शेवटी पुढे आलेला आहे हर. आता पहा, हे झालं द्वितीय म्हणजे पुढच्या ठिकाणी. आता इट, त्याला किंवा तिला. आता काय म्हणणार त्याला सर? अरे त्याला म्हणजे सर वाक्य कसं आहे ना, मग सांग. समजा उदाहरणार्थ पहा, आय बॉट अ न्यू कार, इट इज व्हेरी फास्ट. इट म्हणजे ती, ठीक आहे ना, ती कशी आहे, एकदम फास्ट आहे. आता आता त्याला आपण लक्षात ठेवा, इट म्हणजे काय, फक्त दुसऱ्या किंवा एखाद्या वेळेस पहा, इट म्हणजे तिला, असं म्हणजे तिला किंवा त्याला असं एखाद्या माणसाबद्दल होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आता पहा, अस, अस म्हणजे आम्हाला, अस बद्दल म्हणजे आता एखादी गोष्ट सांगतो मला, एखादं वाक्य सांगा बरं अस वर, सांग बरं अस, अस कम विथ अस. पहा, म्हणजे आमच्या सोबत खेळा, आहे का नाही. अस म्हणजे आम्हाला, आहे का नाही. काय, कम विथ अस, प्ले विथ अस. नंतर यू, यू म्हणजे तुला. नंतर यू म्हणजे तुम्हाला. आता बघ, ही अवघड आहे. देम, देम म्हणजे त्यांना. मग काय म्हणणार, गिव्ह देम मनी, गिव्ह देम बुक्स, गिव्ह देम पेन, गिव्ह देम युअर बायसिकल, आहे का नाही. नंतर माय, माय म्हणजे माझा. दिस इज माय पेन, आहे का नाही. दिस इज माय पेन. दॅट इज युअर बायसिकल, आहे का नाही. म्हणजे लांब असेल तर आपण दॅट घ्यायचा आहे, पण या ठिकाणी दॅट मध्ये काय युअर येते, युअर. पण इथं माय असेल तर माझं म्हणायचं, दुसरे असेल तर युअर म्हणायचं. फक्त माय लक्षात ठेवा. दिस इज माय फोन. आता हिज, त्याचा, त्याची, त्याचे, आहे का नाही. आता हिज काय म्हणून, हिजचा अर्थ सांग बघा. हिज म्हणजे धिस इज हिज बॅग, धिस इज हिज बुक, धिस इज हिज, धिस इज हिज फोन, धिस इज हिज बायसिकल. आपण कोणतेही वाक्य घेऊ शकतो. आता हर, हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. आता हर घेत असताना धिस इज काय घेणार, धिस इज हर पेन, धिस इज हर कंपास, धिस इज हर नोटबुक. असं आपल्याला वाक्य घ्यायचं, म्हणजे तिचा ते आपल्याला घ्यायचंय. आता इट्स, इट्स म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. आता इट्स बद्दलचं वाक्य मित्रांनो सांगतात ना, इट इज व्हेरी हॉट, इट्स व्हेरी हॉट, इट्स व्हेरी हॉट, इट्स व्हेरी कोल्ड. असं त्या ठिकाणी आपल्याला ते, ते थंड आहे, ते गरम आहे, असं आपण म्हणतो. आवर, आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे. आता आवर घेत असताना आपल्याला मित्रांनो थोडस फसगत होते. दिस इज आवर हाऊस, हे आमचे घर आहे. दिस इज आवर, आवर फोटोज, फोटोज हे आमचे फोटो आहेत, का नाही, म्हणजे आमची. आता युअर, युअर म्हणजे तुझे. दिस इज युअर कार, दिस इज युअर कार, ही तुझी कार आहे का, आता प्रश्नचिन्ह आहेत, है का नाही. किंवा दिस इज युअर पेन, तुझी पेन आहे का, ही पेन तुझी आहे का, असं होतं. आता युअर म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. एक असेल, एका माणसाबद्दल आपण बोलतो तेव्हा आपण युअर घ्यायचं. आणि युअर्स म्हणजे अनेक असेल त्याचा पण युअरच घ्यायचं, येस लावायची गरज नाही. आता डिअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. इथं मुलांना फसवते. दोज बुक्स, त्यांचे म्हणजे काय, दोज बुक्स आर डिअर्स, म्हणजे काय, ही पुस्तके त्यांची आहेत. किंवा दुसरं काय एखादं वाक्य सांगा. दीज मँगोज आर देअर, दीज म्हणजे ही आंबे त्यांची आहेत. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.